पूर्वी महिन्याचा किराणा म्हटलं की एकच दुकान ठरलेलं असायचं, पण आता मोठ्या स्टोअर्समुळे आपली खरेदी करण्याची पद्धत बदलली. तुम्ही हा बदल अनुभवला आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा. काय काय म्हणते तू? दादाची चप्पल घेतली वे. दादा स्कूलने यायचंय म्हणून नाश्त्याची तयारी. दादाची चप्पल घ्यायची. बघू चला. पुढे एक बॉटल ठेवले तुझ्या इथं. बर बर. खाली तिथं ट्रे इथं खाली नीट बघ. बघितलंय मी. हा, नवीन एका ब्लॉग मध्ये पुन्हा स्वागत आहे सगळ्यांचं. नवीन एका ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत. हा, तर चला आम्ही निघालो होतो पंढरपूरला सगळेजण. मला छत्री घ्यायची. हा. काय काय? मला छत्री घ्यायची. पहिलं डिमांडला जायचं. हा, मग काय तरी. दादाला बी घ्यायची. दादाचं वेगळंच आहे, तुझं वेगळंच आहे. दादा बोलतच नाही. हा, आम्हाला सगळं महिन्याचं किराणा वगैरे आणायचं होतं. आणि पंढरपूरला जायचं म्हणलं ना, एक काम नसते, त्याच्याबरोबर 17 कामं असतात. गेलो आणि पटकन आलो असं कधी होतच नाही, कारण सारखं सारखं येणं होत नाही. त्याच्यामुळे आलं की सगळी कामं करायची. आता सगळ्यात अगोदर आम्हाला पार्सल ऑफिसला जायचंय, पार्सल रिटर्न करायचं होतं. त्याच्यामुळे मग तिथून आम्ही डीमार्टला मग बाकीची कामं करणार आहे. पण म्हटलं चला तुम्हाला पण थोडासा वेगळा ब्लॉग पाहायला भेटेल. रोज घरचं बाहेरचं असते, आज जरा थोडा वेगळा म्हणून खरं तर शूट घेतलाय. आहे की नाही हो? आज जरा आहोंची तब्येत जरा ठीक नाही, त्याच्यामुळे जरा लय सुकल्यासारखे दिसते. राहू दे म्हणत होते आज यायला, म्हटलं उद्या परवा जाऊ, पण म्हणले नको, म्हणले जाऊ म्हणले, म्हणून आलो आम्ही खरं तर. चला मग कंटिन्यू करा. भांडायचं नाही. बघू दे दादाला बघू दे. पार्सल ऑफिसला आलो इथं आणि ह्यांची दोघांची भांडण आहेत. एक रिटर्न करायचं आणि एक रिसिव्ह करायचंय. काय झालं ग चिमणे? आता इकडून जायचं डीमार्टला. काय झालं? काय रे पिल्लू? मारलं का चिमटा घेतला तू तिला? काय पहिले मारते म्हणून चिमटा घेतोस का तू? मी मारलं नव्हतं. चिमटा कुठे घेतलं तिला? मग ते उगाच बोलते का? पहिला अशी करते मला. आम्ही त्या चिमटा सो घेतला नाही. पाठीमागे कशाला गेली? धबाधब कोण मारतो तुम्हाला? आत्ता आवाज आला एकदम. असता हा? चाट कसं मारलं? दाखव बरं मारून मला पुन्हा एकदा. हा, असता दादा तुला चिमटा घेतला का नाही? दे दादाला एक सटका. हा, चल जोरात जोरात. तू चिमटा घेतला बर, चल एक सटका दे. मी म्हणते ना तुला दे. पिलो दार बंद कर. हा, चल दिदा, पण दार उघडला, अजून एक सटका दे. जोरात. हा झालं. हा, चल स्माइल कर आता. ए बघू ती पार्सल. मी म्हटलं काय आता काय करू? इथं पार्सल पोरांची भांडणं सोडून घायला आली का? मी. काय म्हणते असता तू? छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. आहा, बघू असता. होय हो, तिकडे बाई. आलो इथं मॉलला किराणा घेण्यासाठी. आस्था पिशव्या घेऊन सुटली. आता इथं महिन्याचा किराणा घ्यायचा होता म्हणून आम्ही मॉलमध्ये आलो होतो. आणि इकडे मग मी डाळी वगैरे घेत होते, तोपर्यंत अहो इकडं साखर, शेंगदाणे, काय बाकीचं तांदूळ वगैरे घ्यायचं, तर ते सगळं मोजून घेत होते इकडं. पूर्वी आठवतंय ना, किराणा म्हटलं की एक ठरलेलं दुकान असायचं आणि तिथूनच महिन्याचा सगळा बाजार घेतला जायचा. पण आता हळूहळू खरेदीची पद्धत ही बदलली, हो की नाही? मॉल, सुपर मार्केट किंवा डीमार्ट अशा ठिकाणी गेले की नाही, अनेक वस्तू एकाच छताखाली मिळतात. विशेष म्हणजे ज्यावेळेस आपण मोठी गाडी घेऊन महिन्याची मोठी खरेदी करायची असेल ना, तर एकाच ठिकाणी सगळं सामान घेऊन जाणं खूप सोयीचं होतं.
हो की नाही. आणि कडधान्य वगैरे जे काय घ्यायचं असतं ना तर ते सगळं आम्ही इकडून मॉलमधूनच घेतो आणि बाकी काही कॉस्मेटिक वगैरे आपल्याला घ्यायचं असेल तर तिकडे आम्ही डीमार्टला जातो. आता इकडं म्हटलं त्यांना विचारूया किती वेळ आहे अजून, आणि असता तर आमची जाईल तिथे एन्जॉयच करत असते. आता इथं सगळा महिन्याचा किराणा तर घेऊन झाला होता आणि बिल करायचं होतं. आहोंची तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे यांना असं खूप गळून गेल्यासारखं झालं होतं म्हणून एका ठिकाणी बसले. त्याच्यामुळे मग इकडं बिलिंगसाठी मीच उभा होते. म्हटलं पटपट आवरून घेऊया आणि आता तिकडे डीमार्टला पण जायचं होतं. संपत आहे चला. इथं मॉलमधूनच निघायला उशीर झाला होता त्याच्यामुळे आस्ताला वाटायचं डीमार्टमध्ये जाईपर्यंत बंद होईल, कारण तिला छत्री घ्यायची होती. थोडा टाइम म्हणत बराच वेळ गेला आम्हाला मॉलमध्ये आणि आता आईस्क्रीम घेतले. तसं मला खायचंच नव्हतं पण मुलांमुळे मी पण घेतले. आस्ता नाही घेतलं, ती हातात चुलते. मी दाखवणार नाही म्हणते. बघू चल, पप्पा चौकीत पुढे गेलेत. आता इथं डीमार्टमध्ये तर आलो होतं. मला काही थोड्याशा भरणी वगैरे घ्यायच्या होत्या म्हणून मी बघत होते इकडं काय असताच आपलं एन्जॉय सुरूच होतं. आणि इकडं आरो पप्पांसोबत होता. आता इकडं आहो काय पॅन्ट वगैरे टी शर्ट काय त्यांचं बघायचं सुरू होतं. पण आज ही खरेदी करताना ना एक विचार मात्र माझ्या मनात आला होता. म्हणजे बघा ना, आपल्या आजूबाजूला जी छोटी छोटी किराणा दुकानं आहेत ना त्यांच्याशी आपलं एक वेगळंच नातं असतं. म्हणजे कित्येक वर्ष आपण त्यांच्याकडून सामान घेतो, दुकानदार आपल्याला ओळखतात, आपल्या घरात काय लागतं हेही त्यांना माहिती असतं. आता मोठे स्टोअर्स आणि सुपर मार्केट वाढल्यामुळे ना खरेदी करणं नक्कीच सोपं झाले बरं का. पण त्याचबरोबर आपल्या आसपासची छोटी दुकानं हे टिकणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून मला वाटतं सोय म्हणून मोठ्या स्टोअरमधून खरेदी झाली तरी सुद्धा आपल्या आसपासच्या छोट्या दुकानदाराकडूनही शक्य तिथं आपण खरेदी करत राहायला हवं. म्हणजे आमचं पण सुरूच असतं बरं का. आम्ही इथं आमच्या जवळची दुकान वगैरे असतात, छोटं मोठं काय आणायचं असेल तर आम्ही नक्कीच खरेदी करत असतो तिथून. आणि पंढरपूरला आलो तर एकदा सगळी खरेदी असते. कारण शेवटी ना मोठी खरेदी असो किंवा छोट्या छोट्या गरजा आपल्या रोजच्या आयुष्यात या दोन्हींचीही गरज असते. आणि एवढी खरेदी करता रात्रीचे चक्क 10 वाजले ते सुद्धा आम्हाला कळालं नाही. आणि तर बाहेर आले तर एक आपल्या सबस्क्रायबर मावशी भेटल्या होत्या, तर त्यांच्यासोबत गप्पा मारत इथं उभारले होते मी. हे बालाजी वगैरे तुम्ही सांगितलं होतं ना, नंतर तिथं गेलो आम्हाला माहीतच नव्हतं ते दुकान. तिथं त्या मावशींसोबत गप्पा मारून आले आणि इकडं आहोनी गाडी काढली होती म्हणून मी सगळं जे काय आपण घेतलं होतं साहित्य सगळं पिशवीमध्ये भरत होते. म्हटलं आता गाडीत ठेवा. तोपर्यंत इथं अजून एक आपला सबस्क्रायबर ताई आले आणि त्यांनी असताना पाहिलं होतं बरं का. मग मला ओळखलं. आणि इकडे जरा आहोंची थोडी मजा मस्ती सुरू होती. मग म्हटलं चला आता निघालो आता आम्ही घरी जायला. इकडं बराच वेळ झाला होता त्याच्यामुळं आता आम्ही इथं जेवण करून घेतलं. म्हणलं आता घरी जाऊन कधी करायचं स्वयंपाक, म्हणून म्हणलं घेऊन जाऊ तेवढा चेंज एका दिवशी. म्हणून आता आमचं झालं सगळ्यांचं जेवण आणि मामांसाठी पण पार्सल घेतले. म्हणजे मामांचं की येताना जेवण झालं तरी पण काय आमचा जीव राहिला नाही. म्हटलं आम्ही खाल्लं त्यांना नाही म्हणून त्यांच्यासाठी पण घेतलं. आता हे तिकडे थांबलेत ना आता बिल करायचे म्हणून, तर आम्ही बाहेर येऊन थांबलो. इथं जरा मस्त वाटायला लागले. पण आता खाल्ल्यानंतर गाडीत बसून जायला नको वाटतंय. सोय म्हणून मोठ्या स्टोअरमध्ये खरेदी करणं झालं, पण आपल्या ओळखीच्या छोट्या दुकानदाराचं महत्त्व मनातून कमी झालेलं नाही. तुमच्या गावात किंवा शहरात असा बदल जाणवतोय का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू परत छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.